बघा मुलांनो, आता इथे आपलं एक दुसरं उदाहरण आहे ते बघा काय आहे की आपल्याला लघुत्तम सामायिक साधारण विभाज्य म्हणजे लसावी आपल्याला इथे काढायचा आहे। तर बघा, रेहाना तू 6 फुले असलेले गजरे कर, ॲना तू 8 फुले असलेले गजरे कर, तुमच्या प्रत्येकीच्या टोपलीत कमीत कमी किती फुले ठेवू, असं कुणी सांगितलेलं आहे। ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी ह्या 2 मुलांना सांगितलेलं आहे की किती आपण फुले ठेवू शकतो, जेणेकरून काय होईल मुलांनो, जी 6 फुले असलेले गजरे आणि 8 फुले असलेले गजरे करायची आहेत। तर बघा, आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, तर 6चा आपल्याला इथे पाढा लिहावा लागणार आहे। बघा कसा, बोला पाहू मुलांनो, 6 एक 6, साइन दुने 12, साइन त्रिक 18, साइन चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, साइन 7 42, साइन 8 48, 6 9 54 आणि 6 10 60। हा आपण कशाचा पाढा लिहिलेला आहे मुलांनो, तर 6चा पाढा लिहिलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला कशाचा पाढा लिहावा लागणार आहे, तर 8चा पाढा लिहावा लागणार आहे। बघा, 8 एक 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 साती 56, 8 आठी 64, 8 9 72 आणि 8 10 80। आता आपल्याला इथे काय शोधायचं आहे मुलांनो, तर सामायिक विभाजक शोधायचा आहे। आता याच्यामध्ये तुम्ही बघणार आहात की समान संख्या जी आहे ती कुठली आहे, सामायिक संख्या जी आहे ती कुठली आहे। बघा मुलांनो, इथे तुम्हाला कोणती दिसत आहे, बघा 24 दिसत आहे, इथेही 24 आहे। त्यानंतर सांगा पाहू मुलांनो कुठली दिसत आहे, बघा 48 इथे दिसत आहे, इथेही 48 दिसत आहे। बघा मुलांना, आपल्याला ज्या सामायिक विभाजक आहे, सामायिक विभाजक, ते आपल्याला काय मिळालेलं आहे मुलांनो, तर 24 आणि 48 हे मिळालेलं आहे। तर याच्यामध्ये 24 हे काय आहे मुलांनो, तर लहान संख्या असल्यामुळे 6 आणि 8चा जी लसावी आहे मुलांनो, ती काय असणार आहे, तर 6 आणि 8चा जो लसावी आहे तो 24 असा असणार आहे। पुढे बघूया, बघा इथे काय सांगितलेलं आहे की मला 6च्या पटीत फुलांची संख्या हवी। 6च्या पटीत म्हणजेच काय मुलांनो, 6 मध्ये 6 ॲड करत जायचे, म्हणजे त्याच्यामध्ये 6 हे ॲडिशन करत जायचे आणि जेवढ्या संख्या आपल्याला भेटतील तेवढाच काय मुलांनो, तर 6चा आपलं काय होईल, जर आपण ॲडिशन करत गेलो तर 6चा पूर्ण टेबल तयार होईल आणि तेवढेच फुलं कुणाला पाहिजे मुलांनो, त्या फुलांमध्येच आपण काय करू शकतो, तर गजरे बनवू शकतो। पुढे बघा, आणि ॲनाला 8च्या पटीत काय हवे, फुलं हवेत। बघा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे की एकाला 6च्या पटीत असे फुलं दिलेले आहे आणि एकाला 8च्या पटीत असे फुलं दिलेले आहे। म्हणजेच आपल्याला इथे काय करावं लागणार की 6चा हा टेबल आपण पूर्ण करावा लागणार आहे। बघा, 6चा जो टेबल आहे 6 10 60 इथे आपला पूर्ण होतो। आता तुम्ही म्हणणार पुढे नंबर कसे काय आले बरं, तर पुढे आपण काय केलेलं आहे मुलांनो, तर 60 मध्ये ॲड केलेले आहे किती, 6। तर किती होतात मुलांनो, 60 आणि 6 होतात 66। हे हा जो नंबर आहे तो आपला इथे आलेला आहे। तसेच आपल्याला पुन्हा काय करायचं आहे मुलांनो, 66 मध्ये काय करायचं आहे, तर जे 6 आहे ते ॲड करायचे आहे। बघा, 66 आणि 6 किती होतात मुलांनो, 67 68 69 70 71 आणि 72। बघा किती होतात मुलांनो, इथे 72 हा नंबर जो आहे तो आपल्याला इथे मिळालेला आहे। म्हणजेच मगाशीच सांगितल्याप्रमाणे की जेव्हा आपण 6चा पाढा, लिमिट आपली किती असते की 10 पर्यंतच असते, आपण 10 पर्यंतच बोलतो, पण त्याच्या पुढे सुद्धा आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये ॲडिशन करून करून जी संख्या आहे ती आपल्याला अमर्याद करता येते। याच्या पुढे सुद्धा काय आहे, खूप सारे आपल्याला नंबर मिळू शकतात। तसेच आपण 8चा जो विभाज्य आहे त्याच्यामध्ये 8चा सुद्धा आपण पाढा केलेला आहे, 8 10 80 पर्यंत, पण 10चेच याला लिमिटेशन नसून पुढे सुद्धा आपण काय करू शकतो, संख्या घेऊ शकतो। बघा मुलांनो, इथे आपण लिहिलेला आहे 8चा टेबल। आता बघा, 8 10 80 पर्यंत झालं, त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे मुलांनो, 80 मध्ये किती ॲड केलेले आहे, तर 8 ॲड केलेले आहे। मग आपल्याला नंबर कुठला मिळालेला आहे मुलांनो, तर 88। परत 88 मध्ये आपण काय करायचं आहे मुलांनो, तर 8 ॲड करायचे आहे। मग आपल्याला नंबर कुठला मिळणार आहे, तर 96। अशी अमर्याद जी संख्या आहे ती आपली वाढत जाणार आहे 6च्याही टेबलमध्ये आणि 8च्याही टेबलमध्ये ज्या संख्या आहेत त्या पुढे पुढे जाणारच आहेत। तर बघा मुलांनो, तर 6
आणि 8 यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, तर यामध्ये आपल्याला सामायिक विभाज्य संख्या सारख्या असलेल्या संख्या ज्या आहेत त्या आपल्याला शोधायच्या आहेत. बघा, पहिले आपली आलेली होती 24, दुसरी आलेली होती 48. आपण पुढे काय केलेलं आहे, हा पाढा पुढे सुद्धा घेऊन गेलेला आहोत, म्हणून आपल्याला काय मिळालेलं आहे मुलांना, 72 आणि 72. याच्या पुढे देखील आपल्याला संख्या मिळू शकतात. बघा मुलांना, इथे काय आहे, सामाजिक विभाज्य संख्या किती मिळालेली आहे आपल्याला, ही पहिली काय 24, दुसरी 48, तिसरी 72 आणि नंतर आहे 96 96. बरोबर. आता हे जे 4 नंबर आपल्याला मिळालेले आहेत त्या 4 नंबरमध्ये सर्वात लहान संख्या कुठली, लघुत्तम संख्या कुठली मुलांना, तर 24. म्हणजेच 6 आणि 8चे लसावी आपल्याला इथे काय मिळालेला आहे मुलांना, तर 24 हा मिळालेला आहे. बघा, लघुत्तम म्हणजे लहान संख्या काय आहे मुलांना, ह्या 4 संख्यांपैकी 24 आहे जे आपल्याला इथे मिळालेले आहे. ओके, नेक्स्ट बघूया. बघा मुलांना, मगाशी आपण काय केलेलं आहे, तर सामायिक संख्या काढलेली होती आणि आपल्याला सामायिक सारखी संख्या काय मिळालेली होती, तर 24, 48, 72, 96 ह्या संख्या मिळालेल्या होत्या. म्हणजेच आपण किती किती फुलं देऊ शकतो, तर 24, 48 किंवा 72 किंवा 96 म्हणजे 96 हे काय देऊ शकतो आपण संख्या, जी फुलांची संख्या आहे ते आपण यापैकी कुठली एक देऊ शकतो. पुढे बघा. बघा मुलांना, जर ते 4 अंकापैकी एक जी संख्या आहे, जसं 96 म्हणा, 48 म्हणा, यापैकी एक नंबर जो आहे तेवढी संख्या किंवा तेवढी फुलं जी आहेत ती एका मुलाला द्यावीच लागणार आहे, तेव्हाच काय होणार आहे, मुलं त्याचे गजरे बनवता येणार आहे. बघा, कमीत कमी 24 फुले द्यावीच लागतील. किती मुलांना, प्रत्येकाला कमीत कमी 24 फुले ही जी आहे ती द्यावीच लागणार आहे. 24 ही संख्या 6 व 8चा लघुत्तम सामाविक कसा आहे, तर विभाजक आहे. कुठली मुलांना, 6 व 8चा 24 हे काय आहे मुलांना, तर सामायिक विभाज्य आहे. काय आहे, तर सामायिक विभाज्य आहे. पुढे बघूया. बघा मुलांना, आता इथे देखील आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लघुत्तम सामायिक म्हणजेच लसावी काढायला सांगितलेलं आहे. कुठल्या मुलांना, 13 व 6चा लसावी काढा. काय करायचं आहे, 13चा आणि 6चा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर त्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 13चा पाढा आणि त्यामध्ये पुढे ॲड होणारी संख्या सुद्धा म्हणजे अमर्यादित संख्या आपल्याला काय मिळू शकते, तर 13च्या पाढ्यामध्ये तेवढे विभाजक आपल्याला मिळू शकतात. तसेच 6चा पाढा देखील आपल्याला इथे लिहायचा आहे आणि त्यामध्ये 6 हे ॲड करून काय करायचं आहे, त्याचे विभाजक जे 6चे विभाजक आहेत ते आपल्याला मिळवायचे आहेत. बघा, आपल्याला इथे 13चा पाढा आपण लिहिलेला आहे. बघा, 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 4 52, 13 5 65, 13 6 78, 13 7 91, 13 8 104 आणि 13 9 117, 13 10 130. नंतर 6चा पाढा देखील आपण इथे लिहिलेला आहे. 6 1 6, 7 9 12, 7 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 7 36, 6 7 42, 6 9 48, 6 9 54 आणि 6 10 60. तर हे पाढे जे आहेत आपण 13चा आणि 6चा हा जे पाढे आहे ते आपण लिहून घेतलेले आहे. आता बघा मुलांना, तुम्हाला याच्यामध्ये काय दिसणार आहे, तर आपल्याला जे सामायिक विभाजक आहेत ते आपल्याला इथे शोधायचे आहेत, काढायचे आहेत. सांगा पाहू मुलांना, इथे सामायिक विभाजक तुम्हाला कुठले दिसत आहेत. बघा मुलांना, जर आपण 13 व 6चा आपल्याला काय काढायचं आहे, तर लसावी काढायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सामायिक विभाजक शोधायचे आहे. पण जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला सामायिक विभाजक जे आहे ते दिसून येत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, की हे जे 13 10 130 आलेले आहेत त्याच्यामध्येच आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 13 13 13 असे ॲड करून पुढे जी आपली संख्या आहे ती वाढवावी लागणार आहे. आणि 60मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचे आहे, तर त्या पटीने संख्या आपल्याला वाढवत न्यायची आहे, जेणेकरून आपल्याला काय करायचं आहे, तर लसावी आपल्याला काढता येणार आहे. बघूया. बघा मुलांना, आपण काय केलेलं आहे, की 13ची जो विभाज्य आहे तो आपण पुढे वाढवत नेलेला आहे. बघा, 13 10 130 त्याच्यामध्ये आपण किती ॲड केलेले आहे मुलांना, तर 13 ॲड केलेले आहे. म्हणजेच आपल्याला किती मिळालेली संख्या 143. परत आपण 143 मध्ये काय केलेलं आहे, तर 13 हे ॲड केलेले आहेत आणि नंतर आपल्याला मिळालेली आहे संख्या किती 156. नंतर आपण 6चा सुद्धा पाढ्यामध्ये काय केलेलं आहे, ॲडिशन करून आपल्याला जे विभाजक घटक आहेत ते आपल्याला मिळत गेलेले आहेत. बघा, 13 6 10 60, 60मध्ये आपण 6 ॲड केले म्हणजे 66. 66मध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, तर
जे 6 आहे ते ॲड करत आपण गेलेलो आहे. म्हणजे आपल्याला 72, 78, 84 असे काय मिळालेले आहेत, विभाजक मिळालेले आहेत. आता बघा इथे 78 आहे आणि इथे देखील काय आहे, 78 आहे. म्हणजेच 13 आणि 6 ने विभाज्य संख्याचा याद्या पहिल्या तर असेल तर की 78 ही सर्वात लहान सामायिक विभाज्य संख्या आहे. बघा मुलांनो, 13 आणि 6चा जो लसावी आहे तो आपल्याला काय मिळालेला आहे, तर 78 हा मिळालेला आहे. 13 आणि 6चा पाढा जसा आपण पुढे पुढे ॲड करत गेलो, ॲडिशन करत गेलो, तर आपल्याला काय मिळालेलं आहे मुलांनो, 78 हे मिळालेलं आहे. म्हणजे सामायिक विभाजक जो आहे तो कुठला मिळालेला आहे मुलांनो, तर 78 मिळालेला आहे. म्हणजेच 13 आणि 6चा जो काही लसावी आहे तो कुठला आहे मुलांनो, तर 78 म्हणजे 78 आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो, इथे आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर दोन संख्याचा लसावी हा त्याच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. कुठला मुलांनो, तर दोन संख्यांचा लसावी हा काय नसतो, तर त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा नसतो. हे आपल्याला इथे काय करायचं आहे, तर समजून घ्यायचं आहे. पुढे बघूया मुलांनो. बघा मुलांनो, इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, ते आपण वाचूयात. बघा, प्रवीण, भाग्यश्री व यश एकाच घरातील मुले आहेत. कोण कोण मुलांनो, तर प्रवीण, भाग्यश्री आणि यश हे जे आहेत ते एकाच घरातील काय आहेत, मुले आहेत. प्रवीण सैन्यात अधिकारी आहे. भाग्यश्री दुसऱ्या गावी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकते. यश जवळच्या गावी हायस्कूलच्या वसतिगृहात आहे. प्रवीण दर 120 दिवसांनी घरी येऊ शकतो. भाग्यश्री दर 45 दिवसांनी घरी येते. तर यश दर 30 दिवसांनी घरी येतो. सगळेजण 15 जून 2016 एकाच वेळी घरातून बाहेर पडले. त्यावेळी आई बाबा म्हणाले, तुम्ही सगळे एकत्र घरी याल, त्या दिवशी आपण सण साजरा करू. आईने यशला विचारले, तो दिवस कोणता असेल, हे आपल्याला सांगायचं आहे. बघूया. बघा मुलांनो, यश काय म्हणतोय की जितक्या दिवसांनी आम्ही एकाच वेळी घरी येणार ती संख्या 30, 45 आणि 120 यांनी विभाज्य हवी. किती मुलांनो, तर 30, 45 आणि 120 यांनी विभाज्य ती संख्या असायला हवी आहे. पुढच्या वर्षी 10 जूनला आम्ही एकत्र येऊ, तेव्हा आपला सण असेल. यशने असे काय दिलेले आहे, तर उत्तर दिलेले आहे. पुढे बघा. बघा आता या उदाहरणामध्ये काय करायचं आहे की या उदाहरणामध्ये 30 ने, 45 ने व 120 ने विभाज्य संख्या काढाव्या लागतील. थोडक्यात त्यांचे पाढे लिहावे लागतील. कशाचे मुलांना, 30, 45 आणि 120 ही जी संख्या आहे त्या संख्येचा आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, तर पाढा लिहावा लागणार आहे. आणि जो काही सामायिक विभाजक आपल्याला मिळेल कशामध्ये मुलांनो, 30, 45 आणि 120, त्या दिवशी काय होणार आहे मुलांनो, तर हे तिघे जण एकत्र येणार आहेत. बघा मुलांनो, इथे एक्सप्लेनेशन केल्याप्रमाणेच आपण हे समजून घेणार आहोत. बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर 30चा पाढा जो आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. बघा, इथे आपण 30चा पाढा लिहिलेला आहे. तर 30चा पाढा जर आपल्याला जमत नसेल तर आपण काय करणार आहोत, हे बघा, 3 1 3, त्यानंतर 0 30, 3 दुने 6, पुन्हा 0 30 दुने 60. बघा, ह्या अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, तर पाढा बनवत न्यायचा आहे. तर 30चा आपण पाढा इथे बनवलेला आहे 360 पर्यंत. त्यानंतर आपल्याला 45चा देखील काय करायचा आहे, पाढा इथे बनवायचा आहे आणि तो आपण इथे बनवलेला आहे. त्यानंतर 120चा आपल्याला काय करायचा आहे, तर पाढा बनवायचा आहे. बघा मुलांना, 30, 45 आणि 120 याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, तर सामायिक विभाजक हे शोधायचे आहेत. बघा, 30 10 360, 30 10 360 आणि 45 8 किती मुलांना, 360. तसेच 120 त्रिक किती मुलांना, तर 360. तर आपल्याला इथे काय मिळालेलं आहे मुलांना, सामायिक जो विभाजक आहे तो आपल्याला 360 इथे मिळालेला आहे. बघा, सामायिक विभाज्य आपल्याला काय मिळालेलं आहे, ह्या तिन्हींचे पाढे आपण तयार केलेले आहेत आणि या तिन्हीच्या पाढ्यामध्ये एकच सामायिक अंक आहे, तो म्हणजे कुठला मुलांना, 360 हा सामायिक विभाज्य आहे. बघा, म्हणून 360 हा लसावी आपल्याला काय मिळाला, इथे मिळालेला आहे. कुठला मुलांना, तर 30, 45 आणि 120 याचा आपल्याला काय मिळालेला आहे, तर सामायिक लसावी मिळालेला आहे. तो कुठला मुलांना, तर 360 हा मिळालेला आहे. पुढे बघूया. म्हणजेच 15 जून 2016 पासून 360 दिवसांनी प्रवीण, भाग्यश्री व यश एकाच वेळी घरी
येणार वर्षाचे दिवस 365, त्यातून 5 दिवस वजा केले की 360 दिवस होतात. म्हणजेच 15 जूनमधून 5 दिवस वजा केल्यावर येणारी तारीख 10 जून असेल. अशा प्रकारे 10 जून 2017ला सगळं एकत्र घरी येणार व आई वडील त्या दिवशी काय करणार आहेत तर सण साजरा करणार आहेत. बघा मुलांनो, आपल्याला सामायिक विभाज्य काढण्यासाठी काय करावं लागलं आहे. जी एक मुलगी आहे ती 30 दिवसांनी, 45 दिवसांनी आणि नंतर जे 3 मुलं आहेत ते ह्या क्रमाने काय येणार आहेत तर घरी येणार आहेत. पण हे तिघही कधी एकत्रच काय हवे आहेत, आईवडिलांना घरी हवे आहेत. त्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागलं की 30चा, 45चा आणि 120चा पाढा बनवावा लागला आणि आपण तो इथे लिहिलेला आहे. आणि त्यातच आपल्याला सामायिक विभाजक शोधायचा आहे. तो आपण किती शोधलेला आहे मुलांनो तर 360 हा जो नंबर आहे तो आपल्याला 30, 45 आणि 120 मध्ये मिळालेला आहे. तोच काय आहे मुलांनो 30, 45 आणि 120चा काय आहे तर लसावी आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो, आपल्याला काय समजले आहे तर जसं आपल्याला 2, 3 आणि 4 जर याचा आपल्याला लसावी काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे मुलांनो तर 2चा, 3चा आणि 4चा पाढा आपल्याला इथे लिहावा लागणार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सामाजिक विभाजक आपल्याला शोधायचा आहे. सारखे नंबर जे आहेत तिन्ही पाढ्यामध्ये येणारे आपल्याला शोधायचे आहे. म्हणजेच ती संख्या जेव्हा आपण नंबर लिहितो त्यातनं आपल्याला जे काही 2-3 नंबर मिळतात त्या नंबरमधून सुद्धा, त्या संख्येमधून सुद्धा जो लहान नंबर असतो तो काय असतो मुलांनो आपला लसावी असतो. बघा, दिलेल्या संख्येचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्याने विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य काय असतं मुलांनो तर त्या संख्येचा लसावी असतो. कुठला मुलांनो तर लहानात लहान जी संख्या असते ती संख्या काय असते दिलेल्या संख्यांचा लसावी असते. पुढे बघूया. बघा मुलांनो, आपण लसावी आणि मसावी शिकत आहोत. तर या पाठाचा आता काय आहे आपला शेवट आहे, सारांश आहे. तर यामध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत पहा मुलांनो. तर यामध्ये आपण विभाजक शिकलेलो आहोत, विभाज्य शिकलेलो आहे, मसावी आणि लसावी शिकलेलो आहोत. बघा मुलांनो, विभाजक विभाज्य म्हणजेच एखाद्या संख्येने भाज्याने जर भाजकला आपण जेव्हा भागाकार तेव्हा करतो आणि जर बाकी काही येत असेल तर काय आहे मुलांनो त्या संख्येने तो काय असतो की त्या संख्येचा विभाजक नसतो. म्हणजेच विभाजक, विभाज्य, मसावी आणि लसावी हे आपण सविस्तरपणे काय केलेलं आहे ह्या पाठामध्ये अभ्यासलेला आहे. तर बघा मुलांनो, आणखी हा जो पाठ आहे लसावी आणि मसावी हा आपण अधिक गमतीदार पद्धतीने देखील शिकणार आहोत. जसं काही खेळ घेऊया, काही प्रश्न उत्तरे घेऊया आणि त्यामधून काय होईल मुलांनो तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने हा पाठ समजणार आहे. तर बघा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे स्पष्टीकरण लसावी मसावीचं दिलेलं आहे. आता आपण काय करूया तर काही प्रश्नांची उत्तरे देखील घेऊया आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा लसावी मसावी अगदी सोपी करून आपण समजून घेऊया. बघा मुलांनो, आपण इथे काय केलेलं आहे की मसावी आणि लसावी जो आहे तो जो पाठ आहे आपण इथे समजून घेतलेला आहे. आता आपण त्याचा सराव करणार आहोत आणि अधिक चांगल्या पद्धतीने लसावी मसावी हा जो लेसन आहे तो समजून घेणार आहोत. बघा, इथे काही आपल्याला काय दिलेलं आहे तर काही प्रश्न दिलेले आहेत. त्याचे आपल्याला काय द्यायचे आहेत तर उत्तरे द्यायचे आहेत. बघा, भागाकार करताना ज्या संख्येला आपण भागतो त्या संख्येला काय म्हणतात. बघा, स्पष्टीकरण करत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भागाकार करताना ज्या संख्येला आपण भागतो त्या संख्येला काय म्हणतात मुलांनो. बघा, भाजक म्हणतात की भाज्य म्हणतात. सांगा पाहू मुलांनो. 2 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. भाजक म्हणतात की भाज्य म्हणतात. भाज्य. बघा मुलांनो, भागाकार करताना ज्या संख्येला आपण भाग देतो त्या संख्येलाच काय म्हणतात मुलांनो तर भाज्य असे म्हणतात. पुढचा प्रश्न घेऊया. भागाकार करताना ज्या संख्येने भागले जाते त्या संख्येला काय म्हणतात. आता जसं 3 आपल्याला 36 म्हणजे 36ला भागायचं आहे तर त्या संख्येला काय म्हणतात मुलांनो. बघा, भाज्य म्हणतात की भाजक म्हणतात. सांगा पाहू मुलांनो. बरोबर, भाजक म्हणतात. बघा मुलांनो, भागाकार करताना ज्या संख्येने भागले जाते त्याला काय म्हणतात मुलांनो भाजक असे म्हणतात. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, 7 हा 49चा डॅश आहे. काय मुलांनो, प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे 49ला 7ने भागल्यावर बाकी 0 येते म्हणून
7 हा 49चा डॅश आहे. आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत, विभाजक आणि विभाज्य. तर काय असणार आहे मुलांनो? आपला जो पर्याय आहे तो काय असणार आहे? 7 हा 49चा डॅश आहे, विभाजक आहे. अगदी बरोबर. काय आहे मुलांनो? 7 जो आहे तो 49चा काय असणार आहे? तर विभाजक असणार आहे. पुढे बघूया. 49 ही संख्या, हे बघा, 49ला 7ने भागल्यावर बाकी शून्य येते, म्हणून 49 ही संख्या 7ने डॅश आहे. काय असणार आहे मुलांना? विभाजक असणार आहे की विभाज्य असणार आहे? इथे काय सांगितलेलं आहे की शून्य येते. जेव्हा आपण 7ने 49ला भागतो तेव्हा बाकी जे आहे मुलांना ती काय येते? तर शून्य येते. म्हणून आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे आपलं विभाजक, सेकंड आहे आपलं विभाज्य. तर याच्यापैकी आपलं जे आन्सर आहे ते काय असणार आहे मुलांनो? तर बघा मुलांनो, 49ला 7ने भागल्यानंतर बाकी शून्य येतं, म्हणून 49 ही जी संख्या आहे ती 7ची काय आहे? तर विभाज्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. 2 संख्येच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा विभाजक म्हणून त्या संख्यांना डॅश असतो. बघा मुलांनो, 2 संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा विभाजक म्हणून त्या संख्यांचा डॅश असतो. सर्वात मोठा इथे नंबर दिलेला आहे, संख्या दिलेली आहे. हे आपण लसावी मसावी स्पष्टीकरण करताना आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठलं येणार आहे मुलांनो? मसावी येणार आहे की लसावी येणार आहे? अगदी बरोबर. काय येणार आहे? तर मसावी येणार आहे. बघा काय आहे? 2 संख्येच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा विभाजक म्हणून त्या संख्येचा काय येणार आहे? बघा इथे काय सांगितलेलं आहे? सर्वात मोठा. काय येणार आहे? मसावी. तर आपलं उत्तर काय आहे मुलांनो? मसावी हे आहे. पुढे बघूया. 2 संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात लहान विभाज्य हा त्या संख्येचा डॅश असतो. बघा मी तुम्हाला महत्तम सांगितलेलं आहे मसावी आणि लघुत्तम सांगितलेलं आहे. कुठलं मुलांनो? बरोबर. कुठलं? तर लसावी. लघुत्तम म्हणजेच काय मुलांनो? लसावी. बघा 2 संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात लहान विभाज्य काय सांगितलेलं आहे? लहान विभाज्य त्या संख्येचा डॅश असतो. काय असणार आहे मुलांनो? लसावी असणार आहे की मसावी असणार आहे? अगदी बरोबर, लसावी. पुढचा प्रश्न घेऊया. बघा मसावी म्हणजे काय? काय सांगितलेलं आहे मुलांनो? मसावी म्हणजे काय? तर महत्तम साधारण विभाज्य की महत्तम साधारण विभाजक काय असणार आहे मुलांनो? सांगा पाहू. अगदी बरोबर. काय? महत्तम साधारण विभाजक. मसावी म्हणजे काय असणार आहे मुलांनो? तर महत्तम साधारण विभाजक असणार आहे. यालाच आपण काय म्हणतो मुलांनो? मसावी म्हणतो. त्याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे महत्तम साधारण विभाजक. म्हणजेच काय मुलांनो? तर मसावी. बघा मुलांनो, आपला पुढचा प्रश्न आहे लसावी म्हणजे काय? काय आहे मुलांनो? लसावी म्हणजे काय? पहिला जे आहे लघुत्तम सामायिक विभाजक आणि दुसरा आहे लघुत्तम सामायिक विभाजन. तर बघा मुलांनो, काय असणार आहे? लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य असणार आहे की लघुत्तम सामायिक विभाजक असणार आहे? काय असणार आहे मुलांनो? अगदी बरोबर. काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. काय असणार आहे मुलांनो? लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य. हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा कोणत्याही संख्येचा पाढा लिहिताना त्या संख्येने डॅश संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात. बघा कोणत्याही संख्येचा पाढा लिहिताना त्या संख्येने डॅश संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात. कशामध्ये? विभाज्य की विभाजक मध्ये मुलांनो? बरोबर. काय मुलांनो? विभाज्य. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आहे. बघा मुलांना, कोणत्याही संख्येचा पाढा लिहिताना त्या संख्येने विभाज्य संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात. कुठल्या मुलांनो? विभाज्य संख्या. पुढचा प्रश्न घेऊया. बघा 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकतो. काय सांगितलेलं आहे? 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकतो. 2 ऑप्शन आहे मुलांनो, बरोबर की चूक. काय सांगितलेलं आहे? 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा काय असू शकतो? मोठा असू शकतो. बरोबर आहे की चूक मुलांनो? बघा 2 ऑप्शन दिलेले आहे, बरोबर चूक. काय असणार आहे मुलांनो? हे आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आहे. बघा 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकतो का? नाही. तर तो कसा असणार आहे? लहान असणार आहे. म्हणून बरोबर चूक यापैकी काय असणार आहे मुलांनो? तर चूक असणार आहे.